हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्याचा आज आपण चॅप्टर 5 कंप्लीट करत आहे, इसेन्शियल सर्व्हिसेसचं. ठीक आहे. इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये दोनच सेक्शन आहे, अत्यावश्यक सेवामध्ये 61 आणि सेक्शन 62. ठीक आहे. 61 जो आहे तो आहे मेंबर ऑफ इसेन्शियल सर्व्हिसेस नॉट टू रिझाइन एक्सेट्रा विदाउट परमिशन. ठीक आहे. मीन्स अत्यावश्यक सेवांचे सदस्य परवानगीशिवाय राजीनामा इत्यादी देऊ शकत नाही. आणि सेक्शन 62 जो आहे तो आहे पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू डिक्लेअर इमर्जन्सी, मीन्स आपत्कालीन स्थिती जाहीर करण्याचा राज्य शासनाचा अधिकार. ठीक आहे. आता आपण हे असेच MCQs कव्हर करणार आहे, कारण की टाइम आहे आपल्याजवळ कमी, आणि टाइम कमी असल्याने आपल्याला पूर्ण 23 चॅप्टर्स जे आहे ते कव्हर करायचं आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की रोज जे आहे ते आपण आता चॅप्टर वाईज MCQs आणि त्याचे सेक्शन्स बघणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला पण एक लाईक करा, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी डेली नवीन चॅप्टर्समध्ये क्वेश्चन्स घेऊन येईन. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण आज याचे डायरेक्ट MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर सेक्शन 61 ऑफ ए हाऊ मच प्रायर रिटर्न नोटीस मस्ट मेंबर इसेन्शियल सर्व्हिस गिव्ह बिफोर रिझायनिंग विदाउट इलनेस और ॲक्सिडेंट. बघा, कलम 61(1)(a) नुसार आजारपण किंवा अपघात वगळता अत्यावश्यक सेवेतून राजीनामा देण्यासाठी किती दिवस आधी लेखी नोटीस द्यावी लागते? तर आन्सर आहे इथे सेकंड, 2 months. ठीक आहे. सेक्शन 61 ऑफ ए मॅन्डेट ॲटलिस्ट 2 month रिटर्न नोटीस अनलेस इलनेस, ॲक्सिडेंट और सफिशियंट कॉज इज एक्सेप्टेड बाय कमिशनर. नेक्स्ट, सेकंड, who can grant permission for a member of an essential service to resign? अत्यावश्यक सेवेतून राजीनामा देण्यासाठी लेखी परवानगी कोण देऊ शकतो? तर आन्सर आहे इथे सेकंड, कमिशनर और ऑथराइज्ड ऑफिसर, आयुक्त किंवा अधिकृत अधिकारी. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 61 स्पेसिफाईज कमिशनर और एनी ऑफिसर ऑथराइज्ड बाय हिम इन हिज बिहाफ. नेक्स्ट, थर्ड, in the case of essential service members appointed under chapter 20 who replace the commissioner authority under section 61 of 2, कलम 61(2) नुसार अध्याय 20 अंतर्गत नियुक्त अत्यावश्यक सेवकांसाठी आयुक्ताच्या अधिकाऱ्याच्या जागी कोण येतो? तो आन्सर आहे सेकंड, ट्रान्सपोर्ट मॅनेजर, परिवहन व्यवस्थापक. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 61 ऑफ 2 सबस्टिट्यूट ट्रांसपोर्ट मॅनेजर in the place of commissioner for chapter 20 appointments. Next, fourth, under section 62 who has the power to declare an emergency regarding essential services? कलम 62 नुसार अत्यावश्यक सेवांबाबत आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आन्सर आहे सेकंड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारला. ठीक आहे. The state government may declare an emergency via notification in the official gazette. Next, fifth, which of the following is a valid reason for member of essential services to withdraw from duty during an emergency under the section 62? कलम 62 नुसार आणीबाणीच्या काळात अत्यावश्यक सेवेतून दूर राहण्याचे वैध कारण कोणते आहे? तर आन्सर आहे सेकंड, इलनेस और ॲक्सिडेंट, आजारपण किंवा अपघात. ठीक आहे. ओनली इलनेस और ॲक्सिडेंट डिसेबलिंग द पर्सन फ्रॉम ड्युटीज इज अलाउड अनलेस अदरवाइज परमिटेड. ओके. नेक्स्ट, सिक्स्थ, ड्युरिंग एन इमर्जन्सी अंडर द सेक्शन 62 whose opinion determine if duties are performed inefficiently? कलम 62 अंतर्गत आणीबाणीच्या वेळी कर्तव्य अकार्यक्षमरित्या पार पाडले आहे का हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर आन्सर आहे सेकंड, ऑफिसर स्पेसिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारने निर्दिष्ट केलेला अधिकारी. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 62 अलाउज स्टेट गव्हर्नमेंट टू स्पेसिफाय अन ऑफिसर हुज ओपिनियन डिसाइड्स इनइफिशियन्सी. ठीक आहे. नेक्स्ट, तसंच बघा,
KDMC साठी सर्व PDF अवेलेबल आहे. मोस्ट ऑफ द ज्यांना पण ज्या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. या PDF फार इम्पॉर्टंट असणार आहे एक्झामसाठी. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.